तर मंडळी, समोर तुम्ही जे पाहताय ती फोडशीची भाजी आहे. नाव थोडंसं नवीन वाटेल, कारण आपण वर्षभर या भाजीचं नाव ऐकत नाही. वर्षभर ज्या बाजारामध्ये आपण भाज्यांची नावं ऐकतो आणि ज्या भाज्या आपण खातो त्यापेक्षा ही भाजी जी आहे ती वेगळी आहे. कारण ही जी भाजी आहे ती फक्त पावसाळी भाजी आहे आणि ती सुद्धा पावसाच्या सुरुवातीलाच तुम्हाला बाजारामध्ये मिळते. तर अशी ही भाजी कोणतेही खत पाणी न घालता तुम्हाला जंगलातल्या रानामध्ये अगदी इझिली मिळून जाते. तर अशी हिरवेगार अशी फोडशीची भाजी आज आपण बनवणार आहोत आपल्या कोल्हापुरी किचन्समध्ये. तर आता ही भाजी साफ कशी करायची हे मी तुम्हाला दाखवतो. तर आता ही भाजी आपण साफ करून घेतोय. तर ती बघा तुम्ही अशा प्रकारे साफ करायची असते. या भाजीमध्ये ॲक्च्युली आहे ना, जे देठ आहेत देठाच्या साईडला माती खूप साचलेली असते, त्यामुळे हिची जी पानं असतात ते आपल्याला पानं वेगळी करून घ्यायची असतात. आणि ही जी भाजी आहे ती थोडी कोवळीच भाजी आहे, नाहीतर त्याची देठाकडचे जे भाग असतात ते थोडेसे कडक असतात, तर ते आपल्याला कडक भाग घ्यायचा नसतो त्याचा. तर याच्यामध्ये तुम्ही जी माती पाहताय ना, ती माती आपल्याला ॲक्च्युली काढून घ्यायची असते. म्हणजे ती माती त्यामध्ये पानांमध्ये शिरलेली असते, त्यामुळे आपण त्याची पानं वेगळी करून घ्यायची असतात आणि नंतर ती स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची असतात. कारण ही जी भाजी आहे ती रानभाजी आहे मित्रांनो, त्यामुळे रानामधला जो चिखल वगैरे असतो तो या भाजीमध्ये हमखास जातो, त्यामुळे आपल्याला ती स्वच्छ साफ करून घ्यायची असते. आणखीन एक मित्रांनो, तुम्हाला बाजारामध्ये एक डोंगळा भाजी म्हणून एक भाजीचा प्रकार आहे, तो सुद्धा पाहायला मिळतो. ती भाजीसुद्धा अगदी अशीच दिसते फोडशीच्या भाजीसारखी. आणि ती जी भाजी असते ती ॲक्च्युली खायची भाजी नसते, कारण ती भाजी खाताना आपल्या घशाला खाज वगैरे येते. तर आता फोडशीची भाजी आणि डोंगळा भाजी याच्यामध्ये जर तुम्हाला फरक ओळखायचा असेल तर आपण ही फोडशीची भाजी पाहू शकता. ह्याची जी पानं आहेत ती अगदी पातळ अशी पानं आहेत आणि सरळ पानं आहेत ती. आणि डोंगळा भाजीची पानं जी असतात ना मित्रांनो, ती थोडीशी जाडसर पानं असतात. दिसायला अगदी सेम अशीच असतात, पण थोडीशी जाडसर असतात आणि टोकाला थोडीशी खालती वाकलेली असतात ती पानं. तर अशा प्रकारे तुम्ही ती भाजी ओळखू शकता. सध्या बाजारामध्ये तुम्हाला फोडशीची भाजी म्हणून डोंगळा भाजी देखील विकली जाऊ शकते. तर तुम्ही थोडीशी काळजी घ्या, कारण ती जी भाजी असते ती खाताना थोडीशी घशाला खवखवते आणि घशाला खाज देखील सुटते, त्यामुळे ती भाजी खाणं टाळावं. तर आता अशा प्रकारे ही फोडशीची भाजी आम्ही संपूर्ण साफ करून घेतो आणि नंतर आपण याचं साहित्य पाहूयात. तर आता ही जी फोडशीची भाजी आहे ती आपण स्वच्छ पाण्याने धुवून तिला बारीक चिरून घेतलेलं आहे. तर आता ही भाजी बनवण्यासाठी जे साहित्य लागतं ते मी तुम्हाला सांगणार आहे. 1.5 पळी तेल घ्यायचं आहे. एक मोठा कांदा बारीक चिरून घ्यायचा आहे. 50 ग्रॅम चणा डाळ जी आहे ते आपण 2 तास आधी भिजत ठेवली होती, तर छान ती फुलून देखील आलेली आहे. अर्धा ओला नारळ आपण किसून घ्यायचा आहे. 4 हिरव्या मिरच्या चिरून घ्यायच्या आहेत बारीक. 4 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आपण, त्याला नंतर ठेचून घ्यायचा आहे. चवीप्रमाणे मीठ. आणि आपण हळदीचा वापर फार कमी करणार आहोत, म्हणजे पाव चमचाच हळद घ्यायची आहे, कारण आजची जी भाजी आहे ती आपल्याला हिरवी भाजी बनवायची आहे, त्यामुळे आपण हळदीचा वापर कमी करणार आहोत. चला तर मग आता वळूयात कृतीकडे. तर आता आपण भाजीला फोडणी देण्यासाठी सर्वप्रथम तेल टाकून घेऊयात या पातेल्यामध्ये आणि हे तेल गरम व्हायची वाट पाहूयात. आता या तेलामध्ये आपण ठेचलेली जी लसूण आहे ती टाकून घ्यायची आहे. मिरची टाकून घ्यायची आहे. कांदा टाकून घेऊयात. आणि हा कांदा छानपैकी आपण परतून घेऊयात.
आता आपण यामध्ये डाळ टाकून घ्यायची आहे. आता यामध्ये मीठ टाकून घेऊया चवीप्रमाणे आणि थोडीशी हळद टाकून घ्यायची आहे, अगदी थोडीशी, जेणेकरून ही जी भाजी आहे ती थोडीशी तर पिवळसर होईलच, पण आपल्याला ही हिरवेगार अशी भाजी दाखवायची आहे. आणि ही डाळ आपण छानपैकी परतून पण घेतलेली आहे तेलामध्ये. तर या डाळीला आपण थोडंसं वाफवून घेऊया, जेणेकरून ती डाळ कच्ची नको राहायला. त्यासाठी आपण यावरती झाकण ठेवून देऊ थोड्या वेळासाठी. तर मित्रांनो, आता आपण या भाजीवरचं झाकण काढून पाहूयात. तर आपण एक 15 मिनिटासाठी झाकण ठेवलं होतं पातेल्यावरती. तर ही डाळ जी आहे ती व्यवस्थित शिजलेली आहे, चांगली वाफून निघालेली आहे. तर आता या पातेल्यामध्ये आपल्याला फोडशीची भाजी टाकून घ्यायची आहे. तर आता आपण ही जी भाजी आहे ती थोडी थोडी करून मिक्स करून घेऊयात आणि चांगली एकजीव करून घेऊयात खालच्या मसाल्यामध्ये. तर आता या भाजीवरती आपल्याला झाकण ठेवून द्यायचं आहे, जेणेकरून ही भाजी व्यवस्थित आतल्यात मुरेल सुद्धा. तर आता आपण या भाजीवरचं झाकण काढून पाहूयात. तर ही भाजी जी आहे ती व्यवस्थित शिजलेली आहे. तर तिला आम्ही मध्ये मध्ये थोडं झाकण काढून हलवून देखील घेत होतो. आणि याच्यामधली जी डाळ आहे ती डाळ पण चांगली शिजलेली आहे. तर आता आपण यावरती खोबरं जे आपण किसून घेतलं होतं ते टाकून घ्यायचं आहे. खोबऱ्यामुळे काय होतं, तर या भाजीची जी चव आहे ती फार छान लागते ही भाजी. तर आता आपण हे खोबरं चांगलं मिक्स करून घेऊयात भाजीमध्ये आणि नंतर गॅस बंद करून घेऊयात. तर आता आपण ही भाजी एका डिशमध्ये सर्व करून घेऊ. तर मित्रांनो, आपण पाहू शकता अशा प्रकारे या गरम गरम भाजीला बाउलला कशी वाफ सुटलेली आहे बाहेरून. आणि आपण आतल्या साईडने ही भाजी पाहूयात, तशी छान हिरवीगार अशी भाजी झालेली आहे. तर हिला फोडशीची भाजी आपण म्हणतो. तर मित्रांनो, तुम्हाला आजची माझी रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटद्वारे नक्की सांगा. तुम्ही सुद्धा ही भाजी, आत्ता पावसाचा सुरुवातीचा जो सीझन आहे, ही भाजी बाजारामध्ये तुम्हाला जरूर मिळून जाईल. तर ही भाजी तुम्ही एकदा तरी नक्कीच करून पहा. फार छान अशी भाजी आहे, रानटी भाजी आहे ही. ॲक्च्युली आपल्याला वर्षभर नाही भेटत, फक्त पावसाळ्याच्या सुरुवातीलाच मिळते. चला तर मग मित्रांनो, तात्पुरती आता तुमची रजा घेतो. पुन्हा भेटूया अशीच एखादी नवीन रेसिपी घेऊन तुमच्या आवडत्या कोल्हापुरी किचन्समध्ये. भरपूर खा, हेल्दी रहा. धन्यवाद.